नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे म्युच्युअल फंड्स ज्याच्यामध्ये तुम्ही 500 रुपयाची जर SIP सुरू केली तर येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला 1 करोडपर्यंतचे रिटर्न देऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच फंड पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. 500 रुपयाची SIP सुरू केलेली आहे 10 वर्षासाठी आणि 12% मला रिटर्न मिळत आहे. तर आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे 60,000 रुपये आणि आपल्याला मिळणारी रक्कम आहे 1 लाख रुपये. पण ही खूपच कमी आहे 1 लाख रुपये. मग मी ही इन्व्हेस्टमेंट वाढवली, 15 वर्षासाठी केली तर मला 2 लाख रुपये मिळणार आणि 20 वर्ष केली तर मला 5 लाखाच्या आसपास. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर मी 30 वर्षासाठी केली तर मिळणारी रक्कम आहे 17 लाख रुपये. मग जास्तीत जास्त एखादा माणूस 30 वर्षापर्यंत पैसे भरू शकतो. म्हणजे जर आता एखाद्याचं वय 25 असेल किंवा 30 असेल तर तो 60व्या वर्षापर्यंत 500 रुपयाची SIP इझिली भरू शकतो. पण 60व्या वर्षी त्याला मिळणारी जी रक्कम आहे ती फक्त कमी आहे ना. तर ती का कमी आहे? कारण की आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर किती करतो आहे? 12%. पण असे काही म्युच्युअल फंड्स आहेत जे तुम्हाला इथे जे 20% रिटर्न देत आहेत. आणि जर त्यांनी 20% रिटर्न दिले येणाऱ्या 30 वर्षामध्ये तर मला मिळणारी जी रक्कम आहे ती 1,16,00,000 रुपये असणार आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 1,80,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल की असा कोणता म्युच्युअल फंड आहे की जो 30 वर्ष 20% रिटर्न देतो आहे? कारण की म्युच्युअल फंडमध्ये बरेच लोक सांगतात की 12%पेक्षा किंवा 15%पेक्षा कोणताही म्युच्युअल फंड रिटर्न देत नाही. पण असे म्युच्युअल फंड पण मार्केटमध्ये आहेत जे तुम्हाला 20% रिटर्न देतात गेल्या 30 वर्षापासून. हा आहे फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चिप फंड. हा 30 वर्ष जुना फंड आहे आणि याची फंड व्हॅल्यू आता आहे 8,160 करोड रुपये आणि 2,18,000 लोकांनी यामध्ये आत्ता इन्व्हेस्ट केलेला आहे. जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 19.48% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे गेले 30 वर्ष हा 19.48% रिटर्न देत आहे. आता हेच 19.48% मी इथे टाकलं, मला येणाऱ्या 30 वर्षामध्ये 1,02,00,000 रुपये मिळणार आहेत जर याच पर्सेंटेजने जर मिळाले तर. गेले 30 वर्ष आपण बघतोय तो 19.48% रिटर्न देतो आहे. म्हणजे भविष्यात तो याच्यापेक्षाही जास्त देऊ शकतो किंवा याच्या आसपास देऊ शकतो. पण तरीसुद्धा मला 1 करोड रुपये मिळणार आहेत. आता बरेच जण म्हणतील की 30 वर्षानंतर 1 करोडची व्हॅल्यू काय असणार आहे? पण 30 वर्षानंतर 500 रुपयाची व्हॅल्यूसुद्धा काहीच नसणार आहे. जर 30 वर्षापूर्वी तुम्ही SIP सुरू केली अशी 500 रुपयाची, काही वर्ष सुरुवातीचे काही वर्ष तुम्हाला खूप जड गेले असते 500 रुपयाची SIP भरायला. पण आता ती जी रक्कम मिळणारी आहे ती तुम्हाला किती मिळणार आहे? जबरदस्त. म्हणजे 1993मध्ये हा फंड आला आणि 1993मध्ये 500 रुपये भरू शकणारी बरीच लोकं होती आणि त्यांनी जर ते 500 रुपयाची SIP सुरू केली असेल आत्ता तर त्यांना जी मिळणारी रक्कम आहे ती तुम्हाला मी सांगितलीच 1 करोड रुपये मिळणार आहेत. असा हा एक फंड आहे आणि असे अनेक फंड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 20%पेक्षाही जास्त रिटर्न्स देतात आहेत. फक्त तुम्हाला करेक्ट फंड चूज करता आला पाहिजे. आता मी तुम्हाला इथे काही लार्ज कॅप फंड सांगतो ज्यांचे रिटर्न्स पहा. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी 16%, 15%, 14% असे रिटर्न दिलेले आहेत. हे फक्त 10 वर्षाचे रिटर्न आहेत. जर तुम्ही 30 वर्षासाठी आणि किंवा जेव्हापासून हा फंड आला तेव्हापासून जर रिटर्न्स पाहिले तर हे रिटर्न जास्त असू शकतात. तर लार्ज कॅपमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा टाईपचे काही फंड्स आहेत जे खूप चांगले रिटर्न्स देत आहेत गेले कित्येक वर्ष. आता त्यांची फंड व्हॅल्यू किती आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तर एवढी फंड अमाऊंट असलेले काही फंड्स आहेत. जसा HDFC टॉप 100 फंड आहे, याची 33,488 करोड रुपये लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. 5 वर्षात त्याने 16% आणि 10 वर्षात 13.41% रिटर्न दिलेले आहेत. लार्ज कॅप फंड हे सेफर फंड म्हणून ओळखले जातात. त्यानंतर काही मिड कॅप फंड्स आहेत ज्यांनी 21% रिटर्न दिलेले आहेत गेल्या 10 वर्षात. लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड याच्याशी रिलेटेड मी एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे की ते कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतात आणि कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात ते त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की वेगवेगळे टाईपचे फंड कशा प्रकारे काम करतात. इथे तुम्हाला काही मी मिड कॅप फंड सांगतो ज्याचे रिटर्न्स खूप चांगले आहेत. तर पहा, 21% रिटर्न देणारे आहेत. काही क्वांट मिड कॅप फंड आहे, 21% रिटर्न देतो आहे तुम्हाला. मे बी काही अशा फंड स्कीम्स आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, जशी ही आहे. त्यानंतर
इन्व्हेस्कोचा फंड आहे, गेले 10 वर्ष त्याने 19% रिटर्न दिलेले आहे. निपॉन इंडिया ग्रोथ फंड आहे, 19% रिटर्न देतो आहे. त्यानंतर UTI मिड कॅप फंड आहे, 18% रिटर्न देतो आहे. तर अशा प्रकारचे हे फंड्स आहेत जे तुम्हाला 21%च्या आसपास रिटर्न देत आहेत. आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं ते 19%च्या हिशोबाने केलं होतं, पण हे फंड तुम्हाला 21% रिटर्न देणारे आहेत. त्यानंतर इथे आहे काही स्मॉल कॅप फंड्स. स्मॉल कॅप फंड तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देतात, पण त्यामध्ये रिस्कसुद्धा तेवढी जास्त असते. पण जर या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले तर पहा ना, तुम्हाला 10 वर्षात 24% रिटर्न देतो आहे. इथे SBI स्मॉल कॅप फंड आहे, 24.83% रिटर्न देतो आहे. आणि असेच रिटर्न जर त्याने पुढचे 30 वर्ष दिले 24.83, तर आपले पैसे किती वाढणार आहेत ते तुम्हाला दाखवतो. 500 रुपयाचीच SIP सुरू केली आहे 30 वर्षासाठी, आणि जर त्यांनी 24% रिटर्न दिले तर तुमची जी व्हॅल्यू आहे, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तेवढीच असणार आहे 1,80,000 रुपये, पण तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ती 3,17,00,000 रुपये असणार आहे फक्त 500 रुपयाच्या SIPवरती. हीच SIP अमाऊंट जर तुम्ही वाढवली 1,000 रुपये केली तर मिळणारी रक्कम जी आहे ती 6 करोड असणार आहे. 6 करोड फक्त 1,000 रुपयाच्या SIPवरती तुम्हाला 6 करोड रुपये मिळणार आहेत 30 वर्षानंतर. आता बरेच जण म्हणतील की 30 वर्ष कसं शक्य आहे? अरे पण मी तुम्हाला दाखवलं पण आहे ना की काही फंड्स तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देत आहेत. म्हणजे जरी 24% रिटर्न नाही दिलं आणि 19% रिटर्न दिले तरीसुद्धा 1,000च्या SIPवरती जवळपास तुम्हाला 2 करोड रुपये मिळणार आहेत जर 19% पकडतो आहे, आणि जर 21% पकडलं तर 3 करोड रुपये मिळणार आहेत. आणि 3,60,000वरती कोण तुम्हाला 3 करोड रुपये देणार आहे? पहा ना, फक्त इन्व्हेस्टमेंट किती आहे? 3,60,000. त्याच्यावर 3 करोड रुपये कोण देईल तुम्हाला? बँकेमध्ये जरी तुम्ही 30 वर्ष पैसे ठेवले हे 3,60,000 रुपये, तरीसुद्धा तुम्हाला एवढी रक्कम मिळणार नाही. आता आपण पाहूयात लार्ज अँड मिड कॅप फंडचे रिटर्न्स. बरेच असे लार्ज अँड मिड कॅप फंड्स आहेत जे तुम्हाला 21%, 22% रिटर्न देणारे आहेत, आणि काही फंड्स तुम्हाला 17%, म्हणजे काहीच नाही दिले तरी 17-18%, 15% रिटर्न जरी तुम्हाला मिळत आहेत तरीसुद्धा तुमची अमाऊंट 30 वर्षामध्ये 10 पट वाढणारच आहे. 10 पट तुम्हाला त्यापेक्षा जास्त रक्कम मिळणारच आहे 30 वर्षात. आणि आपल्याला किती मामूली 1,000 रुपयाची SIP सुरू करायची ह्या फंड्समध्ये. आपण 1,000 रुपये महिना बऱ्याच गोष्टींसाठी खर्च करतो. मोबाईल फोनचा रिचार्ज असेल, वायफायचा रिचार्ज असेल, किंवा आपल्या चहा पाणी इतर जे खर्च आहेत मामूली खर्च, त्याच्यासाठी 1,000 रुपये तर सहज खर्च होतात. मग जर 1,000 रुपयाची जर SIP तुम्हाला फ्युचरमध्ये करोडो रुपये मिळवून देणार असेल तर अशा टाईपच्या फंड्समध्ये का नाही SIP करायची? तर इथे तुम्हाला काही ॲव्हरेज दाखवलं आहे की जर लार्ज कॅपमध्ये तुम्ही 10 वर्षाचे ॲव्हरेज पाहिले तर 15% रिटर्न मिळत आहेत, इथे 20% रिटर्न मिळत आहेत 10 वर्षामध्ये, आणि इथे 22%च्या आसपास रिटर्न मिळत आहेत. ॲव्हरेज रिटर्न काढलेले आहेत. हे सेफर माझी इन्व्हेस्टमेंट असायला हवी तर तुम्ही लार्ज कॅपमध्ये करा, मिड कॅपमध्ये करा किंवा स्मॉल कॅपमध्ये करा. हे डिपेंड करतं तुमच्या इन्व्हेस्टिंगच्या कॅपॅसिटीवरती आणि तुमची रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीवरती. तर अशा प्रकारे फक्त 1,000 रुपयाची किंवा 500 रुपयाची SIP सुरू करून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करोडो रुपये रिटर्न मिळवू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 500 रुपयाच्या SIPवरती 1 करोड रुपये रिटर्न कसे मिळू शकतात हे दाखवलेलं आहे. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.